मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी कोमल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर सगळ्यात आधी सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर हा व्लॉग आता मी गुरुपौर्णिमेला शूट करते आणि इथे हे देवपूजा करणार आहेत. तर चला मी देवाची भांडी वगैरे घासून आणते. आणि खूप दिवसांनी हा आपला व्लॉग आलाय, तर हा व्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू करा आणि एन्जॉय करा. इथे ना यांनी मला इथे देव काढून दिलेत, हे बघा. आता हे मी घासणार आहे. आणि कपडे हे बघा, कुणाच्या घरी अशी परिस्थिती झाली आहे, इतके सगळे घरात कपडे कपडे कपडे. कारण की इतका पाऊस आहे, तुफान पाऊस. आता कमी झालाय म्हणून मी इतक्या उशिरा शूट करायला घेतलं, कारण की इतका जोराचा पाऊस होता. मी काय बोलते हे तुम्हाला सुद्धा कळलं नसतं, इतक्या जोराचा. थांबा मी दाखवते किती जोराचा पाऊस आहे. एक मिनिट. असा पाऊस आहे. ही माझी झाड आणि माहिती आहे, या झाडाला कळी आली आहे. असा आत्ता पाऊस कमी झालाय, खूप कमी झालाय. इतका तुफान पाऊस होता. तर आता पटापट मी आवरते आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळाने. तोपर्यंत भेटूच, ब्लॉग बघा तुम्ही पुढे. चला तर मग मी हे सगळं साफ करून आणते. आता सगळं साफ स्वच्छ करून आणते हे, आणि भेटते तुम्हाला 5 मिनिटात. 5 मिनिटात नाही होणार, पितांबरीने चांगलं घासावं लागणार आहे, स्वच्छ करणार आहे. आज आहे गुरुपौर्णिमा म्हणून. आणि आज जाणार आहे मी माझ्या मम्मी पप्पांना भेटायला. तर कारण की सर्वात पहिला गुरु आपले आई वडील, तर त्यांना भेटायला जाणार आहे. हे पण येणार आहेत, मी पण जाणार आहे. तर तिकडे जर गेले मी आणि जर काही शूट करता आलं तर मी करणार आहे. कारण की त्यांना असं सवय नाही आहे ना की कॅमेरासमोर यायचं बाबा आणि पटकन काय बोलायचं. मग एवढी स्माईल असते त्यांची, काही बोलतच नाहीत. बघू आता. मम्मी बोलती, पप्पांचं नाही एवढं काय बोलत पप्पा. तर चला तर मग तिकडे गेले तर मी तुम्हाला नक्की तिकडचं शूट दाखवेल. आणि रस्त्याने तर काय शूटिंगच करता येणार नाही, कारण की पाऊस आहे, सगळा मोबाईल भिजून जाईल. चला तर मग. आणि मी असं स्वेटर घातलं, तुम्हाला मागे दिसतच येते बघा आरशात. मी स्वेटर घातलं कारण की थंडी इतकी आहे ना, आणि कपडे पण वाळत नाहीयेत. चला तर मग आता मी पटकन आवरते आणि भेटते तुम्हाला. झाले भांडे स्वच्छ, कसे झाले बघा. हा कालचा हार काढलाय देवबाप्पाचा, आणि हे असे भांडे मी स्वच्छ करून आणलेत. आणि हे पाणी, हे पण पाणीच आहे. देवबाप्पाचे भांडे आता स्वच्छ झालेत. आणि आज हारवाला काय आला नाही, खूप पाऊस आहे म्हणून. तर बघू आता हे देवपूजा करतील, तोपर्यंत मी फटाफट माझं आवरून घेते. तर अशी इथे देवपूजा झाली होती यांची, दिसत असेल तुम्हाला. कशी देवपूजा मांडली आहे हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं का. आणि इथे मी कलश पूजन करते. आता कलशावरती पानं नव्हती लावली, लावायला पाहिजे पण पानं काही मिळालीच नाहीत. पावसामुळे कुठं जास्त दुकान वगैरे मध्ये जाणं झालं नाही, तुफान पाऊस होता खूप. तर इथे मी असं कलश पूजन केलं आणि आता मी देवाच्या पाया पडते. बघा सगळी मांडणी कशी वाटते. काही जर चुकलेलं असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं का. इथे वरती महालक्ष्मीची मूर्ती आहे, त्याच्यावरती गणपती बाप्पा आहे. सगळ्यांचं दर्शन घेतलं मी. कालचं हे तर हा आहे वेपरायझर पॉट. तर असं यामध्ये कॅन्डल लावली आहे, हे बघा दिसतं. आता ह्याच्यावरती इथं कापूर टाकायचं आहे. हा असा माझा भीमसेनी कापूर संपला आहे म्हणून मी हा वापरते. तुम्ही भीमसेनी कापूर वापरा, ठीक आहे. आता हा पॉट मी वरती ठेवणार आहे गणपती बाप्पाच्या इथे.
करायची असा हा धो पाऊस दिसतोय किती पाऊस आहे, खूप पाऊस आहे. आणि इथे मी काढते रांगोळी. असं धरा, असं धरतो. तर अशी मी त्या साच्याने रांगोळी काढली, म्हणजे वेळ पण कमी लागतो आणि झटपट होते, छान रांगोळी काढता येते. तर ते छापून मी ही रांगोळी काढली होती पट्टीची. आणि त्यानंतर असे पावलं मी काढले, जरा छान दिसतात असे. आणि त्यानंतर मध्ये मध्ये गॅप होता, मग मी तिकडे असे 2 लाईनी मारल्या, दिसत असेल तुम्हाला. तिकडे 2 आणि इथे 2 अशा लाईनी मारल्या. थोडीशी तिरकी आली लाईन, पण ठीक आहे, छान दिसत होते. आणि ही माझी अशी रांगोळी काढून तयार झाली. त्यानंतर मग मी इथे हळदी कुंकू घेऊन आली आहे रांगोळीवरती घालायला. दोन्ही पावलांवरती मी हळदी कुंकू वाहिलं, कारण की कलर नव्हता मी वापरला रांगोळी काढताना. मग हळदी कुंकू मी वाहिलं असं. ह्या पण बाजूला पावलांवरती बघा किती छान दिसत आहेत ना हे पावलं. हा मला साचा खूप आवडतो. कोणाकोणाकडे आहे का असला साचा, कोणी काढतं का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रांगोळीवरती रंग नव्हता म्हणून असं हळद घातली पहिली आणि नंतर कुंकू. बघा फायनल लुक दाखवते मी तुम्हाला हा रांगोळीचा कसा दिसतोय ते. माझं गळ्यातलं असा हा धो पाऊस आणि अशी माझी रांगोळी. चालेल पाठ राहायचा तिकडंच. चला आता मी थोडी रेडी होणार आहे. रेडी म्हणजे जरा मी आवरणार आहे, तयार होणार आहे. हा माझं किचन, हे बघा असं. तर आता मी जाणार आहे आज मम्मीच्या घरी. नाश्ता वगैरे झाला आहे आमचा, म्हणजे मी नाश्ता वगैरे केला आणि थोडा पाऊस कमी झाला. मग मी म्हटलं की चला आपण रांगोळी काढूया. वय मांजर आमची. आणि मग देवबापाची पूजा आज केली ना, तर इतकं छान वाटतंय, खूप छान वाटतंय, प्रसन्न वाटतं असं घरात. आणि अगरबत्ती तर संपली आता, कारण की मी म्हटलं ना पाऊस संपल्यावरती किंवा पाऊस कमी झाल्यावरती मी रांगोळी काढेल. तर तोपर्यंत अगरबत्ती पण संपून गेली. आणि भीमसेनी कापूर माझा संपला आहे, तो आणायचा आहे. तर त्यावरती वेपरायझर लावलेलं आहे तिकडे गणपती बाप्पाच्या तिथे. तर त्यात कॅन्डल लावायची आणि सकाळ संध्याकाळ त्यामध्ये कापूर जाळायचा. चांगलं असतं घरामध्ये, सगळ्यांनी हे करा. खूप पॉझिटिव्हिटी येते घरात, नेगेटिव्हिटी पळून जाते आणि आपल्याला पण फ्रेश वाटतं आणि घरात एक वेगळाच फ्रेग्रन्स येतो असं. तर माझ्याकडे कॅन्डल्स आहेत, त्याच्यात संपलं नाही आहेत. मी आत्ताच मध्ये हे बघा एवढे आहेत अजून कॅन्डल दिसत. मी आणूनच ठेवते जेणेकरून मला सारखं लागतात ना, म्हणून असं. तर चला तर मग आता मी पटकन तयार होते आणि पावसात जाते, मम्मी पप्पांना भेटून येते. आधी शाळेतून यायच्या आत मला यायचं आहे जाऊन मम्मी पप्पांकडे, कारण की मग तो आला तर मग त्याचं जेवण त्याला घेऊन यायचं आहे. आणि त्याच्याकडे आता रेनकोट नाही आहे, तर त्याला छत्री घेऊन यायला लागेल असं. तर चला तर मग पटकन आवरते आणि परत येते तुम्हाला भेटायला. चला. सो मी अशी रेडी झाली आहे. केस विंचरलेत, ओले आहेत. आणि हे बघा छत्री घेत आहेत, तिकडे लागले बिगले तर पाऊस असेल तर. हे पण तयार झालेत, मी पण तयार झाले. आता आम्ही निघतोय. थोडंसं आम्ही
संगीताताईंकडे जाणार आहे, तिकडून मम्मीकडे जाणार आहे. म्हणजे आम्हाला थोडा वेळ होईल. तिकडे संगीताताईंकडे काही शूट नाही करणार, डायरेक्ट मम्मीकडे गेल्यावर ते तुम्हाला भेटते. ठीक आहे, चला तर मग आता कुलूप बिलूप लावते. मी अशी तयार झाली आहे अशी, आणि माझी ओढणी बॅग घेऊ का बघू, काहीतरी करते. ठीक आहे. तुफान पाऊस आहे. असं आम्ही चाललोय आणि ना एका छत्रीतनं नाही यायचंय म्हणून हे रेनकोट घालून आले. देऊ नाही, एका छत्रीत पण नाही चालायचं. बघा लोक नावं ठेवतात, काय लोकांचं काय का नाही. चला आता ताईच्या इथून आले मी, हळदी कुंकू लावलंय बघा. आणि रस्त्याला एखादा अर्धा माणूस आहे, कारण की खूप तुफान पाऊस आहे आज पुण्यात. तुम्ही पुण्यात राहत असाल तर तुम्हाला माहिती असेल, आणि पुण्याच्या बाहेर राहत असेल तर तुमच्या इकडे पण पाऊस पडत असेल मे बी. तर चला तर मग आता इथून पुढं मला जायचंय मम्मीच्या घरी. आधी शाळेतून यायच्या आत मला यायचंय, तसं मी नाही आले टायमिंगवर तरी ताई आणतील आधीला, पण बघूया. चला आवरते पटकन, रेनकोट घालते निघते. गाडीवर छत्री नाही ना चालणार म्हणून. चलो. हाय. तर आता मम्मीच्या घरी जायचं कॅन्सल झालं, म्हणजे पाऊसच थांबायचं नाव घेत नाहीये, गाडी कशी चालवणार म्हणून. तर आता ना हा सुयांचा डबा आणि हे आधीच्या पॅन्टी घेतल्यात शिवायला. म्हणजे म्हटलं आता सुट्टी आहे तर काहीतरी काम केलं पाहिजे ना. मग ह्या पॅन्टी शिवून ठेवते, म्हणजे कसा एक बसतो उठतो मग त्या उसवतात, आणि मग एवढी चांगली पॅन्ट फेकून द्यायची. मग म्हटलं त्याला 2-4 टाके घालते, म्हणजे ती टिकल आहे का नाही. कसं आहे आता माझ्यासारख्याच खूप अशा गृहिणी असतील की ज्या असं जुगाड करतात काय ना काहीतरी आणि चालवतात आपलं. आणि आता कसं ही ठेवून पण दिली असती, बाहेर पण शिलायला दिली असती, पण पाऊस इतका आहे. आणि ना ह्या अशा पॅन्टी म्हणजे ठेवायच्या, म्हणजे कधी पावसाळ्यात कपडे नाही वाळले तर मग ह्या आपण घालायला होतात ना. पॅन्टी म्हणजे कुठलेही कपडे. असा हाताचा बरमुडा आहे, तर तो मी आता शिवते. शिवून झाल्यावर तुम्हाला दाखवल. पूर्ण असा फाटलाय दिसतंय. आता हे मी असं शिवणार आहे, दिसतंय असं शिवणार आहे. बघू आता कसं होतंय, काय जमतंय नाही जमतंय. मशीन पण येते मला चालवता, पण आता मशीन ना वरती ठेवली आहे कपड्याची, कारण की मग आता हा सोफा कम बेड आणि ते कपाट घेतलं ना, त्या कपाटाच्या जागी मशीन होती. नाही सॉरी, इथं ठेवलेली. जेव्हा आपलं व्लॉगिंग चालू झालं तेव्हा इथं ठेवलेली. पहिली कपाटाच्या इथं होती, फ्रीजच्या शेजारी. तर मग आता ती वरती ठेवली आहे, वरच्या रूममध्ये. आडगळीची खोली आहे वरती, तिथं ठेवली आहे. तर परत मग ती खाली काढली आहे, तर मग तिला जागा कुठं करायची, छोटंसं घर आहे आपल्याला, हेच मॅनेज करायला लागतं. म्हणून मग ती वरतीच आहे आता. बघू मग. चला टोचली सुई असं. आणि खूप दिवसांनी मी ब्लॉग शूट करते. तुम्हाला मला बघून कसं वाटतंय हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ना मी खूप 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 प्रयत्न करते. थांबा मला एवढी सुई अशी वरती काढू देत. हां 1 मिनटं थांबा, दाखवते. हे बघा अशी सुई आणि हा धागा, हे मी शिवते. हे बाहेर गेले होते, ॲक्च्युली पार्सल मागवलेलं, ते आणायला गेले होते पावसात. थँक्यू. हे असं बिल, आणि हे अय्या चांगली पॅकिंग आहे. ते प्लॅस्टिक बंद झालं ना, त्यामुळे हे असं पॅकिंग आहे. अरे बापरे, किती गुंडाळून आलंय. काय आहे अरे देवा, काय हे बघा, हे बांबू शीट मास्क. हे बांबू शीट मास्क आलेलं आहे. आणि हे प्राइस ह्याची पण मी हे मागवलं नव्हतं. डिस्काउंट मध्ये आलं 149. डिस्काउंट आहे 149 रुपये. अच्छा, मग मागवलं असेल मग मी. हे असं तोंडाला लावायचं असं शीट मास्क. म्हटलं चला एक ट्राय करावं, काय बघावं, आणि मग मी हे मागवलं. सो ओके, असं हे आलं. आणि हे मी आता ठेवते साईडला. बघू वापरत सांगेल कसं आहे. रिव्ह्यू, हॉनेस्ट रिव्ह्यू बनवू का ह्याचा एक हॉनेस्ट रिव्ह्यू असा व्हिडिओ बनवते. थांबा, ह्याचा एक रिव्ह्यू बनवूया आपण. काय खूप जणांनी वापरलं पण असेल, पण मी फर्स्ट टाइम वापरणार आहे. 150 रुपयाला मिळालं. ह्याची MRP काय माहिती आहे का? MRPच 150 रुपये. मग मिळालं कितीला?
मिळालं कितीला? किती रुपये दिले हो त्याला? नाही दिले पैसे, तर झिरो आहे अमाऊंट आहे इथं. पैसे? अरे वा वा. आहे त्याचं. झिरो अमाऊंट आहे. हे मला फ्री किंमतच बघत होतो मी. फ्री मिळाले. मला तर फुकटचं लय आवडतं. नाही, किंमत बघत म्हणजे होतो मी. दिसतेच नाही. काहीच पैसे नाही दिले तरी मी म्हणते मी हे मागवलं नाहीये. हा, गुरुपौर्णिमेचं मला गिफ्ट मिळालंय. वाव वाव. म्हणजे मी ऑर्डर केलेत 2-4 प्रोडक्ट्स, पण ते यायच्या आधी पहिलं गिफ्ट आलंय. तुम्ही पहिलं गिफ्ट घ्या, वस्तू मागून येत आहेत. चला तर मग आपण हे करूया ट्राय. एक 2-4 दिवसात मी याचा एक रिव्ह्यू बनवाल. वाव. फुकटचं आवडतं म्हणजे मला गिफ्ट आवडतात बरं का. असे सरप्राईज गिफ्ट खूप आवडतं. तर बरं, मी पॅन्ट शिवता काय विषय चालला हे आले मध्येच, मग मी सगळं विसरले. ठीक आहे. तर हां, खूप दिवस आपला व्हिडिओ आला नाही, तर आय होप तुम्ही माझी खूप वाट बघता, मला माहिती आहे. तर चला तर मग आता आजच्या व्हिडिओत तर जास्त काही दाखवलं नाही आहे मी. मला जायचं आहे मम्मीकडे, तर मी तिकडे गेल्यावरती पण तुम्हाला शूट दाखवेल. म्हणजे जाणार आहे, जरा पाऊस थांबला की मग मी जाईल. आणि देवपूजा तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी एक देवपूजा आता दाखवू का, कसा व्ह्यू आहे. एक मिनिट थांबा. मग अशी ना कोणीतरी आलं होतं आमच्याकडे, म्हणून मग मी ते सगळं ठेवलं होतं. देवपूजा करता म्हणलं कशाला शूट करायचं, मग सगळे म्हणतील काय पण दाखवतात बाबा, पूजा काय करतात, हे काय करतात, सगळंच दाखवतात. म्हणून मग म्हटलं की ठीक आहे, थोड्या वेळाने दाखवते. मग आता मी दाखवते. हार मिळाला नाही आज, ते काका आले नाहीत, खूप पाऊस पडतो ना म्हणून. तर चला तर मग मी दाखव. तर असं आहे देवघर. आणि हे बघा, इकडे मागे कलश ठेवलाय, असे देव आहेत, हे सगळं आहे असं. अशी देवपूजा झाली आहे. खूप खूप प्रसन्न वाटतं घरात. आता दुसरं बार चाललं. हे बघा, हे ओपन करते. मी मागवलं होतं. म्हणजे कसं होतं की आपण पण ट्राय करायला हवं. तर हे म्हटले की घे रे तुला काय पाहिजे ते. मग म्हटलं चला, मग मी हे ऑर्डर केलं. पडतायत पॅकेजिंग. हा स्पॉन्सर किंवा कसला तो व्हिडिओ असतो तसा व्हिडिओ नाही आहे. हे मी माझ्या पर्सनली यूजसाठी घेतलं आहे आणि मी ते पहिल्यांदा वापरणार आहे. तर पुढे सांगेल, तुम्हाला कळेलच. तसं माझ्या स्किनला एवढी काही गरज वाटत नाही, पण तरीसुद्धा अजून चांगली प्रिपेअर काय म्हणतात ते करायला हवी ना. याचे पैसे घेतले का? याचे पैसे घेतलेत म्हणजे हे फ्री नाही आहे. विटॅमिन सी बांबू शीट मास्क. हां, हे मी मागवलेलं, आय थिंक मागवलेलं आहे. बघू. ठीक आहे. ह्याच्यावर रुपीज दिलेत का? हां, अय्या, म्हणजे शिपिंग चार्जेस घेतले 80 रुपये घेतले. अरे रे रे, टोटल 229 रुपीज घेतले. ठीक आहे. नाही परवडलं. ठीक आहे, ते आणि हे मिळून परवडते. चला, असं मी आता हे लावून बघणार. मास्क म्हणजे मला काय वाटलं माहिती आहे का, अशी पेस्ट असेल आणि ती अशी लावायची, पण वेगळंच काहीतरी निघालं. हे असं लावायचं पेपर तोंडाला. इकडे पॅन्ट मी सुकायला टाकली आहे. चला, आता खूप भूक लागली आहे, जेवतो आता. आम्ही मी चेंज केलंय, दिसतंय, मी चेंज केलंय. आणि आज बरं मी पडले. आज आधीला हे चाललेत आणायला, खूप पाऊस आहे बाहेर. मग हे म्हटले की ठीक आहे, मी जातो त्याला आणायला, आज तो जरा खुश होईल म्हणून हे चाललेत आधीला आणायला. आणि रेनकोट घालून चाललेत. आज ताईकडून आलो ना, तर मग तो खूप भिजलाय. मग ते आता तेच रेनकोट घालून ते चाललेत. आणि घरात सगळे कपडे बिपडे थोडंसं इग्नोर करा, ठीक आहे. तर आधी आल्यावर तुम्हाला दाखवते. आता तोपर्यंत मी बसणार आपला मोबाईल चालवत, काय ना काहीतरी बघत बसणार, ठीक आहे ना. चला, व्यवस्थित आणा पोराला. बाय. हां, घेऊन जा. बाय बाय. संध्याकाळचे वाजलेत 5 आणि लाईट गेली आहे. ह्यांचा लॅपटॉप आता श्वासावर राहिलाय. आधी स्कूलमधनं आलाय, जेवला बिवला आणि झोपलाय. तिकडे झोपलाय बघा. आता त्याला उठवते मी जरा वेळाने. आत्ताच झोपलाय तो, दिसतंय. हां, आणि यांचा मोबाईल आलाय श्वासावर. कधी उचके घायन सांगता येत नाही. आणि लाईट कधी यायची काय, म्हणजे हा एमर्जन्सी बल्ब आहे जो इथे लावलाय. आणि किती वेळ टिकतोय काय माहिती तो आता, आहे का नाही. चला आवरा, ऑफिसचं काम चाललंय त्यांचं काहीतरी असं.
आता ना मम्मीकडे जायचं चाललंय आमचा विचार. दुपारपासून तेच विचार चाललाय. मी दिसते का अंधारात? हां, दुपारपासून तेच विचार चाललाय. आणि आता निघायचं तर आधी झोपलाय. आता का निघतो कारण की पाऊस थांबलाय ना, मग आम्हाला पटापट जाता येईल आणि भिजणार नाही कोणी, कारण की माणसं 3 रेनकोट 2 अशी धरा झाली आहे. ठीक आहे, बघूया आता आम्ही निघतो जरा वेळाने आणि भेटतो मम्मी पप्पांना, कारण की आज गुरुपौर्णिमा आहे ना, मग त्यांच्याकडे जावं असं खूप वाटतंय मनापासून. तर तिकडे जाणार आहे आम्ही. ओके, चला आता आधीला उठवते आणि निघते. पहिलं मी माझं आवरते, म्हणजे आधीला थोडा वेळ अजून झोपायला मिळेल आणि मग आधीला उठवते. ठीक आहे, चला. हाय, तर मी अशी मस्त तयार झाली आहे. दिवाबत्ती झाली आहे इथे, बाप्पाची दिवाबत्ती झाली आहे बघा, दिसतंय बाप्पाची दिवाबत्ती झाली आहे. आणि आदू बेबी पण उठलाय है ना मम्मा? आत्ताच तो झोपेतनं उठलाय आणि त्याचं असं म्हणणं आहे की मी नाही येत, पाऊस आहे है ना मम्मा? आणि मग त्याला म्हटलं ठीक आहे, तू नको येऊस, आत्या येणार आहे आता. संगीत आत्या येईल, तर आत्या येणार आहे त्याच्याकडे इथे, आणि मग आम्ही दोघे आता जाऊन येतो मम्मीकडे 5-10. त्याला सोड बरं आणि त्याला बोलव. हे एक पिल्लाची एक हे आहे, नाही त्याला इकडे नेते मी आणि तू बोलव त्याला. थांबा बघूया. आलं. आधीच लगेच ऐकतं. आम्ही बोलवलं ना अजिबात येत नाही है ना? अजिबात येत नाही. तोंडा बसू नको घेऊ, केस बेस जातात बाबा पोटात, हे का नाही? कसं बघतोय टुक. चला, एकदम टायगर सारखा दिसत. म्हणून याचं नाव काय आहे? टायगुरी. टायगुरी. असं. तर खूप दिवसांनी तुम्ही आधीला पाहिला असेल आणि स्कूलला जातो ना तो, त्यामुळे मग सकाळी लवकर उठतो ना, मग दुपारी असा जरा थोडा नॅप घेतो, असं थोडंसं झोपतो, मग बरं वाटतंय ना मम्मा? अभ्यास करा. तर आता आधी अभ्यास करेल आणि आम्ही निघतोय. मी डायरेक्ट तुम्हाला तिकडे गेल्यावर ते भेटते. ओके, पावसात जायचंय रेनकोट घालून. आधी बाय 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 बाय. सो मी आत्ताच मम्मीच्या घरी आली आणि इथे बसली आहे आतल्या घरात. थोडासा पसारा आहे असा, आणि इथे देवपूजा केली आहे मम्मीने. आणि मग मी येणार म्हणून आता मम्मीने चहा केलाय आणि आता मग चहा पिणार. भिजून आलो, लय भिजून आलो. अजून माझ्या हाताला पाणी, कॅमेरा नाही कॅच करत पण पाणी लय बरं असेल सगळं पाणी. मी मिठाई पण आणली, देवबाप्पाला ठेवली तिकडे मिठाई. थांबा दाखवते. आणि इथं ना मम्मी तांब्यात साखर भरतीये. हा नवीन लोटा आणलाय गुरुला द्यायला. गुरूंना द्यायला मम्मीने लोटा आणलाय, तिच्या गुरूंना द्यायला. आणि मम्मीला वाघजी आहे, वाघावरची देवी आहे असं. तर चला आता पटकन. हां, आमची वाघजी महाबळेश्वरला आहे. आम्ही कधी जर गेलो ना तिकडे, मग तिकडचा ब्लॉग शूट करेन मी सगळं दाखवून महाबळेश्वरचं. बघू आता कधी योगायोग येईल तेव्हा आम्ही जाऊ तिकडं आणि तुम्हाला सगळं दाखवल मग मी तिकडचं, हे का नाही? चला आता हे बघा मम्मी ते भरती आहे ना मम्मी. चला, हे पण आलेत, बाहेर आहेत. पप्पा पण बसले गप्पा मारतात. इकडं मम्मीचं किचन आहे असं. चला आता मी चालले. मम्मीने मला जेवण दिले बांधून, वेळ नाही ना थांबायला म्हणून. चला येऊ. चला आम्ही येतो आता. चप्पल घालते मी. अरे माझा रेनकोट घालायचा आहे, थांबा. तर असं आम्ही घरी चाललो होतो. खूप पाऊस होता त्यामुळे व्हिडिओचा एंड इथेच होतोय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.